नमस्कार, जानूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी थंडगार बदाम मिल्कशेक बनवलेला आहे. उन्हाळ्यामध्ये सतत काहीतरी थंड खावेसे प्यावेसे वाटते. अशा वेळी तुम्ही हा थंडगार बदाम मिल्कशेक बनवून पिऊ शकता. करायला खूप सोपं आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागतो. तर चला मग बदाम मिल्कशेक बनवायला घेऊयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर येथे बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी येथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. दूध हे कोणत्याही प्रकारचं घेतले तरी चालेल. गाईचं दूध घेऊ शकता किंवा म्हशीचे दूध घेतले तरीही चालेल. तर येथे मी गाईचं अर्धे लिटर दूध घेतलेलं आहे. आता या दुधामधील 1 वाटी दूध हे काढून ठेवायचं आहे आणि राहिलेले दूध हे तापवण्यासाठी ठेवायचं आहे. गॅसवर दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. दुधाला छान उकळी येईपर्यंत दूध तापवून घ्यायचं आहे. दूध तापत आहे तोपर्यंत बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची तयारी करून घेऊयात. बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी येथे आपल्याला 5 ते 6 बदाम लागणार आहेत. तर हे बदाम मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. हे बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि 1 वाटी दूध ठेवलेलं होतं त्यातील अर्धी वाटी दूध त्यामध्ये ओतायचं आहे आणि बदामाची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. येथे पहा बदामाची मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी दूध राहिलेलं आहे. त्या दुधामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकायची आहे आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पावडरच्या गाठी अजिबात राहिलेल्या नाही पाहिजे. खूप छान अशी मस्त पेस्ट बनवून घ्यायची आहे. येथे तुम्ही पाहू शकता एकसारखी येथे पेस्ट बनवून घेतलेली आहे. येथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता हे दूध 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर उकळून द्यायचं आहे. आता त्यानंतर त्यामध्ये जे कस्टर्ड पावडरची पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये ओतायची आहे. ओतताना ती हळूहळू ओतायची आहे आणि दूध चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे. जर दूध हलवले नाही तर कस्टर्ड पावडर खाली तळाशी जाऊन बसते आणि दूध करपते. त्यामुळे चमच्याने सतत दूध हलवत राहायचं आहे आणि हे कस्टर्ड पावडर ओतल्यानंतरनं 2 ते 3 मिनिटं छान असे दूध उकळून द्यायचं आहे. आता इथे 2-3 मिनिटं झालेले आहेत. आता यानंतर त्यामध्ये बदामाची पेस्ट टाकायची आहे आणि पुन्हा हे एकत्र करून 2 मिनिटं दूध उकळून द्यायचं आहे. त्यानंतर येथे एक छोटी अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आणि ती साखर त्यामध्ये टाकायची आहे आणि साखर विरघळेपर्यंत दुधाला हलवत राहायचं आहे. दूध सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर दूध खाली करपते. त्यामुळे दूध सतत हलवत राहायचं आहे आणि येथे साखर विरघळलेली आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे. आता हा बदाम मिल्कशेक थंड होऊन द्यायचा आहे. येथे पहा बदाम मिल्कशेक हा रूम टेम्परेचरवरती थंड झालेला आहे. पण हा मिल्कशेक एकदम थंड करून घ्यायचा आहे. त्यामुळे हा मिल्कशेक फ्रीजमध्ये अर्ध्या ते 1 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. हा बदाम मिल्कशेक मी 1 तास फ्रीजमध्ये थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता किती मस्त असा थंडगार बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे. चवीला तर खूपच अप्रतिम लागतो. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.